तुझ्या समाधीच्या पुढा उभा भाळ वाकाला, तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिक झाला. तुझ्या ज्ञानतेच्या पुढा कोटी सूर्य फिका झाला. गाथा देव तुझी ओवी गेली जीवाची काजळी, गाथा देव तुझी ओवी गेली जीवाची काजळी. आवळी देवता अभिषेक प्रित्यर्थ यज्ञ होम हवन प्रित्यर्थ गणपती पूजन हे सर्वची पूजा समारंभ हळदी उद्ध व्हायचा. हळदग्राम कुंकुम भक्ती द्रव्य समारोह हो प्रेमी काल हो सुंदर हो प्रजन समारोह हो प्रेमी हो हो पृथ्वी देवता भेटण्यापर्यंत नमस्कार करायचा. नमस्कार पृथ्वी देवता भेट दोन पाण्या पाणी वरती टाकायला लावायचं नाही. हो मुलामध्ये वसुंधरा रोज विजय गाई समजतात गाय गंगे गोदर समारोह हो प्रेमी हो 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 दोन वेळा परत त्याला वस्त्रोप वस्त्रकार वरवे वस्त्रोपकार म्हणून समोर होते हळदी लावायच्या वरच्यावर हळदग्राम कुंकुम अक्षर तू हळदी करायला पण एका बसायचं देवता हळदग्राम कुंकुम भाती द्रव्य समोर कालू
सदा माझे डोळे जळो तुझे बघूया.
चला माझे डोळे जणू तुझे मूर्ती रुक्माईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाची वर देई विठू माऊली हाची वर देई संचारुनी राही हृदय माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागे अनेक तुका मने काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठल करुणा करा दया सागरा नमन तुम्हा चरणापाशी धावून यावे कीर्तनासी सद्गुरु गाडगे महाराज की सद्गुरु स्वामी नामानंद महाराज की गुरु अप्पाजी महाराज की अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ सदा माझे डोळे जणू तुझी मूर्ती रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे गुणम गोड तुझे रूप देई मज प्रेम सर्व काळ संत जन हो प्रस्तुत प्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देहू निवासी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील तिसऱ्या क्रमांकाचा मी 4 चरणाचा आज पौर्णिमेच्या निमित्तानं जागराच्या निमित्तानं घेतलेला आहे विठ्ठल
माय बापू, रात राणीच्या सुगंधासाठी रात्रभर जागावं लागतं. तसा आजचा दिवस आहे माय बाप. कस्तुरी एक असा सुगंध आहे, ज्यानं तिला पाहिली तोही तिच्या प्रेमात पडतो, आणि ज्यानं तिला नाही पाहिली तोही तिच्या प्रेमात पडतो. तसा माझा पांडुरंग आहे माय बाप. ज्याने ज्याने भगवंताला पाहिले तो त्यांच्या प्रेमात पडला, आणि तुम्ही आणि नाही पाहिलं तरी सुद्धा त्याच्या प्रेमात पडतो माय. तुकाराम महाराज सदर अभंगामध्ये अतिशय हृदयद्रावकपणे अगदी बिंबीच्या देठापासून सांगतात, भगवंता सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मग प्रेम सर्व काळ. माय बाप हो, आपण आपल्या गावामध्ये ज्या वेळेला ग्रामदेवतेच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जातो, खनखन घंटा वाजवतो आणि त्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचं डोळे भरून रूप पाहतो. खिशातील एखाद्या रुपयाचं नाणं काढतो आणि त्या भगवंताच्या पेटीला अर्पण करतो. माय प्रदक्षिणा मारतो आणि त्या भगवंताच्या आवारामध्ये 1-2 मिनिटं बसतो. त्यावेळेला त्या भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर काही निरंतर वेळच असते. किती वेळ? चपल्या घालेपर्यंत. आणि एकदा का चपल्या घातल्या मग मात्र चालू होतं, आपण देवाला किती दिलं? 1 रुपया. मागितलं किती? कवड्यानं. अशी माणसं आहेत मायबाप. पण तुकोबरायांचं कसं नव्हतं. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, इंद्रिया मन सकळ इंद्रिया मन हे प्रधान, आणि ते करी चिंतन विठोबाचे. तुकोबरायांनी भगवंताला आपलासा करत असताना मायबाप हो, त्या देहू गावामध्ये 100-500 एकर जमीन नाही मागितली. माझा मुलगा डॉक्टर कलेक्टर होऊ दे अशी नाही विनंती केली. हे मागणं भगवंतानी नाही, भगवंताकडे नाही महाराजांनी मागितलं. अहो, एक दिवस राजा शिवाजींचा मुक्काम सिंहगडावर, गुरु पौर्णिमेचा दिवस होता मायबाप, आणि गुरु दक्षिणा म्हणून आपल्या सरदारा बरोबर काही हिरं मानक्याची सोन्या नाण्याची काही तपकं गुरु दक्षिणा म्हणून महाराजांच्या गावाला पाठवली, महाराजांच्या वाड्यात. चमत्कार असा की महाराज त्यावेळेला घरात नव्हते. आवलीने ते दागिने घेतले, काय गळ्यामध्ये घातले, तितक्यात बातमी समजली, महाराजांची माणसं आपल्या वाड्यावर आली. आणि महाराज पळत पळत गेले. पाहतो तो काय, रत्नाचं दाग, हिऱ्या मानकाचं काही दागिने आवलीच्या गळ्यात. तुकोबराय होते मायबाप. पटकन त्या आवलीच्या गळ्यात ते दागिने काढले, त्या तबकात ठेवले, आणि ते तबक सरदारांच्या हातात दिलं आणि सांगितलं, राजांना माझा आशीर्वाद सांगा, आणि हे धन स्वराज्याच्या कामी लावून त्याचं सुराज्य बनवा. आज माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. आणि तिथं होऊन गेला मायबाप. काय गेला? सोने रूपे आम्हा मृतिके समान, सोने रूपे आम्हा मृतिके समान, सोने रूपे आम्हा सोने रूपे
कीर्तनाचं एक वैशिष्ट्य असतं मायबाप, हे एकट्याला होत नाही. देवभक्तानी नाम आणि कीर्तन म्हणजे आपल्या शरीरातली जी घाण काढणार हे कीर्तन आहे मायबाप. पण गंमत अशी होती की प्रत्येक कीर्तनकाराला आपला पकवानवाला आपले गाणारे नेता येत नाही. मग काय काय वेळेला काय होतं, आमचं जमलिंग होत प्रत्येक कीर्तनकाराच्या जीवनामध्ये. म्हणजे कसं होतं, त्या जतला बघा केलंय वास्तू शांतीच्या कीर्तनाला कन्नडी गाव म्हणल्यानंतर तुकोबरायांच्याकडे नुसती अभंग लिहिण्याची कला नव्हती मायबाप, बुद्धी चातुर्य भयंकर होत. आणि बुद्धी चातुर्याच्या जोर त्यांनी भगवंताला आपला अहो देवत्व कवित्व आणि संतत्व याचं मिलन म्हणजे तुकाराम महाराज मायबाप. बुद्धी चातुर्य, अहो दह्यातून लोणी काढण्याला मंथन चातुर्य, दूध का दूध पाणी करण्याकरता राजहंस हुशार असतो मायबाप. तस भगवंताला आपलासा करण्यामध्ये तुकाराम महाराज एक नंबर होते मायबाप. भक्ती नवी साधी भोळी आणि सुरावरची बोली. अहो भगवंताला आपलासा करत असताना माझ्या माता पितांनो त्यांना अतिशय त्रास झाला. अहो राम तिथं रावण, कृष्ण तिथं कंस, तसं तुकाराम महाराजांना सुद्धा छळणारी त्या धिऊ गावात खूप माणसं होती माया. तुम्ही आम्ही खरंच आज भाग्यवान आहे. सद्गुरू बापू महाराजांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांना त्यांनी नियोजन करून आजचा योग आणला मायबाप. आज ह्या भूमीमध्ये पांडुरंग आल्याशिवाय राहणार नाही मायबाप. आणि आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पांडुरंग दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. अहो त्या भिऊ गावामध्ये तुकाराम महाराजांना छळणारी माणसं खूप होती. आणि त्या माणसामध्ये मंबाजी नावाचा जो ब्राह्मण होता ना, हा महाकपटी ब्राह्मण होता मायबा. बरीच तुम्ही नाव ऐकली असतील, पण मंबाजी नाव कोण कोणाचं ठेवत नाही. कारण त्याचं असं की त्या 400 वर्षापासून त्याच्या नावाला जी काळीमा लागलेली आहे ती क्वचित कुठेतरी ऐकायला मिळतं. पण मंबाजी तुमच्या गावात आहे का? ठेवणारच नाही कोणी. त्याचं कारणच असं. कारण का की जे नाव नको आहे ते जर दिसलं तर ते आठवल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याने विचार काय केला, अरे हा वेळा भुक्या 6-6 महिने अंघोळ करत नाही, लोक त्याच्या पाया पडतात, कथा करतो, कीर्तन करतो, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी फक्त भार व्हावा म्हणतो. मग आम्ही ब्राह्मण कशा करता? हा विचार त्याच्या डोक्यामध्ये घोळायला लागला. मग त्यानं काय चक्रव्यूह केला मायबापाने, देऊ गावातून या बुक्याला हाकलून द्यायचं आणि यानं जे अभंग लिहिले ते इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून नामशेष करायचे, असा त्याने पेट टाकला. दशमीचा दिवस होता माझ्या माता पिता. दिवसभर जेवला नाही. त्याची बायको म्हणाली, अहो धनी तुम्ही जेवत नाही, तुमची तब्येत बरी नाही का? तुम्हाला ताप येतोय का? थोडासा काढा घ्या. माय बाप ब्रह्मन हुशार होता मुंबाजी. 9 वाजले 10 वाजले, पाण्याचा घोट पिला आणि घोंगडीवर झोपी गेला. चमत्कार असा झाला की त्याच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली. अरे रे रे, पुण्यापासून 8 किलोमीटर अंतरावर वाघोली नावाचं गाव आहे. आणि त्या वाघोलीमध्ये रामेश्वर शास्त्री काशीच्या राजघाटावर 12 वर्ष अनुष्ठान करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं पठण करून सोन्याचा मुकुट त्यांना सर्व पुरोहितांनी दान केलेला आहे. आणि सर्व
ब्राह्मणामध्ये ते श्रेष्ठ आहेत, त्यांना जजची पदवी आहे. त्याने जर या तुकारामाला सांगितलं तू इथून जा, तर त्याला देहू गावामध्ये राहण्याचा अधिकार मिळणार नाही. मग आपण रामेश्वर शास्त्री वाघोलीकरांना एक पत्र लिहूया आणि झाले हकीकत सर्व सांगूया. रात्री 10 वाजता उठला, सर्व निरव शांतता होती. मायबाप ताकदौत घेतली आणि ते पत्र लिहायला सुरुवात केली. राजमान राजश्री रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांना देहू निवासी मंबाजी बुवांचा साष्टांग दंडवत. पत्रास कारण की आमच्या देहू गावामध्ये तुझ्या नावाचा एक वाणी, एक शूद्र माणूस राहतो. 2-2 महिने 6-6 महिने आंघोळी करत नाही, कथा करतो, कीर्तन करतो, अभंग रचतो, लोक त्याच्या पाया पडतात. मग आम्ही ब्राह्मण कशा करतात? सर्व ब्राह्मणाला तो बैल म्हणतो, वेदांचा तो अर्थ आंबाशी तिथावा आणि इतरांनी फक्त भार व्हावा, म्हणजे तो ब्राह्मणाला चोख बैल म्हणतो. तेव्हा महाराज तुम्ही साक्षात इथं या आणि त्याला शिक्षा करून त्यानं लिहिलेले जे अपवित्र अभंग आहेत ते इंद्राणीच्या गावामध्ये बुडवा आणि त्याला या देहू गावातून आकरून लावा आणि आमच्या ब्राह्मणाचं रक्षण करा. बरोबर. आणि आपला विश्वासू देहू निवासी मंबाजी बुवा पत्राची सुरळी केली आणि उशावर ठेवली आणि तसाच झोपी गेला. मायबा पहाटे 4ला त्याच्या लक्षात गोष्टी आली. अरे रे रे, हे पत्र आपण त्यावेळेच्या कोतवालाकडे देणार आणि तो कोतवाल चालत जाऊन 4 दिवसांनी त्याच्या सवडीनं महाराजांना देणार आणि महाराज पुन्हा येणार केव्हा? त्यापेक्षा आपणच गेलो तरला फार अर्थ आहे जगामध्ये. तरला जास्त अर्थ आहे. पहाटे 4ला उठला, कशी तरी आंघोळी केली आणि त्या वाघोलीच्या दिशेनं निघाला. मायबाप एकादशीचा दिवस होता. दुपारी 12 पर्यंत गेला. 12 12:30 ऊन बिन होत होतं त्यावेळी. आणि गेल्याबरोबर त्या वाघोली मध्ये गेल्यानंतर रामेश्वर शास्त्री आपल्या वाड्यामध्ये असणाऱ्या एका चिंचेच्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असे एक पुस्तक ग्रंथ वाचत झोपलेले होते मायबाप. आणि त्यांना हलक्या हाताने झोका देण्याचं काम त्यांची मंडळी म्हणजे पार्वती माता आम्ही म्हणतो त्यांना, ती पार्वती माऊली त्यांना हलक्या हाताने झोका देण्याचं काम करत होती. मंबाजीनं नागूनच हाक मारली, येऊ दे का वाड्यामध्ये. रामेश्वर शास्त्रींनी त्या हाकेचा कानोसा घेतला. मायबा पार्वतीबाई तांदूळ निवडत होते आणि पार्वतीबाईला खून केल्याबरोबर पार्वतीबाईंनी हारोळी दिली, छोट्या दरवाजातून आत या. तो छोट्याशा दरवाजातून आत आला. पूर्वी वाडे मोठे होते, वाड्याच्या दारापासून घर कासरापुढे आत असायचं. आता पाऊल टाकले की दारे. रामेश्वर शास्त्रींना बघितल्याबरोबर लांबूनच त्या मंबाजीने साष्टांग नमस्कार घातला आणि असा ताट उभा राहिला. अहो, रामेश्वर शास्त्रींच्या नजरेत नजर घालणे सामान्य गोष्ट नव्हती त्या काळामध्ये. पण हा शास्त्रींच्या डोळ्यात नजर घालून म्हणाला, शास्त्रीजी आम्ही देहू गावामध्ये राहावं की जावं? हातामध्ये नांगर धरावा की शेती करावी? रामेश्वर शास्त्री ग्रंथ बाजूला करत त्या मंबाजी बुवाकडे नजर टाकली. त्याने आपलं म्हणणं चालू ठेवलं, शास्त्रीजी आमच्या गावामध्ये एक वेडा तुक्या राहतो. लोक त्याला तुकाराम महाराज म्हणतात. आंघोळी करत नाही, गलीची वागतो, फाटके कपडे घालतो, चपल्या कधी घालत नाही, सगळ्या देहू गावातनं फिरतो. आम्हा ब्राह्मणांचं तुम्ही रक्षण करा. तुमच्याकडे आम्ही याचना करीत आहे शास्त्रीजी. तुम्ही देहू गावामध्ये या आणि त्या तुक्यानं लिहिलेले अपवित्र अभंग त्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाका आणि त्याला देहू गावातून हाकलून लावा आणि आम्हा ब्राह्मणांचं रक्षण करा.
शब्दातील गर्भाचा साठावा त्या पार्वती मातेने घेतला आणि तिनं शास्त्रीजींना खून अशी केली की तांदळ निवडताना तिला जो खडा घावला होता तो खडा तिनं हातामध्ये घेतला आणि शास्त्रीजींना दाखवला. शास्त्रीजी, हा पहा खडा मी तांदळातनं बाहेर टाकला. अरे एक कलाकार दूसरे कलाकार को ही जानता है. रंग जाने तो रंगारी नहीं तो जात का पिंजारी. अरे रंग कच्चा का पक्का रंगारी ओळखणार, सोनं खरं का खोटं सोनार ओळखणार आणि कपडा चांगला का खराब एक गोष्टी सांगणार मायबाप. तसं शास्त्रीजींनी त्या मंडळीचं म्हणणं त्यांच्या ऐकलं. काय ऐकलं की ह्या खडा म्हणजे तुकाराम महाराज आणि तांदूळ म्हणजे सर्व ब्राह्मण आहेत आणि ह्या ब्राह्मणामध्ये असणारा खडा जर बाजूला काढला मग ती पार्वती माता म्हणते, शास्त्रीजी, हा जर मी खडा यात घातला तर तुम्ही भात खाल का? शास्त्रीजींनी जाणायचं ते जाणलं आणि त्या मुंबाजीला सांगितलं, उद्याचा दिवस पक्का करा, उद्या दुपारी मी तिथे येतो. तू क्या तिथं जाईल धरून त्याला मारुतीच्या मंदिरात ठेवा. माय बाप हो, मुंबई भूत लागला असेल तर लागू दे, मला लागणार नाही. तो मुंबाजी रागाने लाल झाला होता. माय बाप हो, त्यानं तुकाराम महाराजांना जाऊन सांगितलं की उद्या 12 वाजता विठुरायाच्या मंदिरात तुला यायला पाहिजे, तुझं भजन घेतलेलं आहे. त्यावेळेला असणारे संताजी जगनाडे केली. श्याम नाना म्हणून त्यांचा एक मित्र होता. मायबापू न्हावी समाजाचा होता हो श्याम नाना. तुकोबरायांची दाढी आयुष्यभर गेली. पक्षात जसा कावळा हुशार तसा माणसात न्हावी हुशार मायबाप. आणि हा श्याम नाना तुकोबराय आयुष्यभर त्याला नानाच म्हणत राहील. आणि गंगाराम मवाळ हाही तुकोबरायांचा शिष्य टाळकऱ्यामध्ये होता मायबाप. आणि 4-2 मंडळी त्या तुकाराम महाराज त्या विठुरायाच्या मंदिरात त्या मारुतीच्या मंदिरात येऊन थांबले. इकडे गंमत काय झाली, आपल्या घोड्यावर स्वार होऊन मंबाजी सांगितल्याप्रमाणे रामेश्वर शास्त्री देहू गावामध्ये आले. उन्हानं घोडही जरा दमलं होतं, ताणलेलं होतं. शास्त्रीजींनाही ऊन लागत होतं. त्यांनी पाणी कुठे भेटते काय पाणी. त्यावेळेला मोठेच आवाज कुई 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 आला. त्यांनी जाणलं इथं कुठेतरी मोठ चालतो. घोड्यावरून उतरले आणि ते पाटाचं पाणी चाललं ते तिथं आपले पाय भिजवले, डोक्यावर जरा पाणी मारलं, 2 हात पाय धुतले, घोड्याला पाणी पाजलं आणि एका सावलीच्या आंब्याच्या झाडाखाली सावलीने येऊन उभा राहिले. माय देहूगाव किती तिथून 1/2 किलोमीटर होत. ताकासारखं गोड पाणी त्या विहिरीला होत. गंमत अशी झाली की शास्त्रीजी होते मायबाप, फार ज्ञानी माणूस होते आणि त्या पाटाचं पाणी पिण्यासाठी अख्खं गाव येत. आणि त्यावेळेला काही बायका काही मातीचे माठ घेऊन त्या पाटामध्ये भरलं आणि आपल्या गावाकडे निघाल्या. त्या जाताना कशा गेल्या, एका लाईन मध्ये अगदी फोटो काढावा असा एका रेषेत निघाले. हे सर्व दृश्य शास्त्रीजींना नवीन होतं पण पाहण्याला आनंद होता. शास्त्रीजींना ते आवडलं म्हणून शास्त्रीजी त्या घोडेस्वाराला, घोडे धरणाऱ्या माणसाला म्हणले, बाळा तू घोडा घे आणि मी जरा चालत जातो, पाय मोकळे होतील, आलंय देऊ. आणि त्या बायका पुढे निघाल्या आणि शास्त्रीजी त्यांच्या मागे निघाले. ते बायकांचं ते दृश्य माठ आणि त्यांच्या तोंडातनं निघालेलं जे गीत होतं ते त्यांना आवडलं. आणि काय गीत गात होत्या त्यांना इतकं गोड लागत होतं म्हणून ते त्या बायकांच्या माग 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 असं ऐकत निघाले. काय गात होत्या मायबाप, जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, जैशी गंगा वाहे तैसे त्याचे मन, जैशी गंगा वाहे गंगा
भगवंत जाण त्याचे जवळी, भगवंत जाण त्याचे जवळी, गंगवाने त्याचे मन, गंगवाने जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे म्हणे पदवी ज्याची त्याला. तुका म्हणजे जसं ऐकलं, अरे म्हणजे गुढी जळली, अरे म्हणजे साक्षात यजुर्वेद आणि ह्या अज्ञानी मावल्यांच्या तोंडामध्ये ही काय जादू म्हणले. आपल्याला मंबाजीनं फसवलं म्हणले. तो तुझ्या अभंग लिहितो तो साक्षात वेद, आणि तो प्राकृतात संस्कृत मध्ये आपण कुणाला सांगत नाही अंदरकी बात. ब्राह्मण अंदरकी बात कुणाला सांगणार नाही, तुम्हाला येईल म्हणून. तसं झाकून ठेवलेलं हे आत्मज्ञान तुकोबरायांना त्या अज्ञानी माणसाला न शिकलेल्या मावल्यांच्या ओठावर दिलं माझा बाबू. आणि मग मात्र असं करता करता बायका सर्व त्या देहू गावामध्ये निघून गेल्या. आणि त्या चौकामध्ये रामेश्वर शास्त्री थांबले. आता मंबाजी न्यायला येणार म्हणून तेवढ्यात त्यांचं लक्ष तो लोहार असतो ना, लोहार, त्या लोहाराचं दुकान त्यावेळेला होतं. आणि त्या लोहाराच्या दुकानामध्ये तो लोहार लाल भडक झालेलं जे लोखंड होतं ना, त्यानं त्या ऐरणीवर असं ठेवलं. आणि त्या लाल भडक झालेल्या लोखंडाला त्याचा मुलगा मोठ्या अशा घनानं घाव घालतो. आणि हे दृश्य रामेश्वर शास्त्रींना नवीन होतं मायबाप. आणि तो अग्नी त्यांनी पाहिला आणि मनामध्ये चर्व झाला आणि म्हणले, भगवंता, अरे ज्या अग्नीला काशीच्या राजघाटावर दह्या दुधानं तुपानं मी आहुत्या दिल्या, तोच अग्नी आज या लोखंडाच्या नादानं घनाचे घाव सोसायला लागला. अरे ढेकणाच्या संगे हिरा होय भंग, झाली मज प्रति तैशी आता. एवढ्यात काय झालं, मंबाजी आला. महाराज महाराज करत इकडं तुकाराम महाराज भजनामध्ये थांबलेले होते. गंगाराम मवाळ, श्याम नाना, संताजी जगनाडे दिले आणि त्यांचे भक्त त्या मारुतीच्या देवळामध्ये आले होते. आणि मंबाजीने त्या शास्त्रींना गावात न्यायला सुरुवात केली. तितक्यामध्ये काय गंमत झाली, काय मातंग समाजाच्या बायका ते दोरखंड वळत. हे दृश्य शास्त्रींना नवीन होतं. अरे हे हाताला असं फिरवतात, काय भारी दोरी होती. काशीमध्ये राहिलं हे काय मिळालं नाही बघायला. पण बघता बघता हे दिसलं. आणि त्या मातंग समाजाच्या मावल्या दोरखंड वळता वळता नुसतं वळत नव्हत्या, हो काहीतरी ओठानं म्हणत होत्या. काय म्हणत होत्या बघा, ज्याची त्याला पदवी इतरानं साजे, संताला उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, याविन चावटी करू नका, करू नका काही संत संग धरा. पूर्वीचा जो दोरा उगवेल, उगवेल प्रारब्ध संत संग करुणी, उगवेल प्रारब्ध संत संग करुणी. आणि प्रत्यक्ष पुराणी वर्णिले. तुकोबरायांचे हे अभंग म्हणल्यानंतर आता मात्र म्हणले घोटाळा. अरे ज्या कामासाठी आलोय, जातीसाठी माती खावी, आणि तो तर साक्षात ऋग्वेद यजुर्वेद ह्या मावल्यांच्या तोंडामध्ये पाठ. मग तुकाराम असेल तरी कसा. आता मात्र त्या रामेश्वर शास्त्रींना तुकोबरायांना बघायची इच्छा झाली. माझ्या माता पितानं त्यावेळची माणसं धन्य, ती भूमी धन्य, ते शास्त्री धन्य. त्या रामेश्वर शास्त्रींनी पायातल्या त्या चपला काढल्या आणि ती घोड्याची जी पडची असती ना सामान ठेवायची, त्यामध्ये घातल्या. कोणत्या उन्हामध्ये
शास्त्री कलाकार माणूस होते, लक्षात घ्या. त्यांना ज्ञान तिथं मान, अज्ञान तिथं अपमान मायबाप हो. अरे ज्या तुकोबरायांची पावले या जमिनीत पडला तिथं चप्पल घालून जाण्याचा अधिकार मला काय? मग मी कसला वेदशाली, वेदाचार्य मी कसला? पण ही गोष्ट मंबाजीला त्यांनी नाही सांगितली. एक कलाकार दुसरे कलाकार को ही जानता है. आणि हनुमानी पायानं चालत चालत मारुतीच्या मंदिरात आले आणि लांबूनच तुकोबरायांना पाहिलं ते त्यांचे शिष्य आणि तुकारामांचं चाललेलं भजन एक रूप झालेले तुकाराम. ब्रह्मानंदी लागली ताई, ब्रह्मानंदी लागली ताई, ब्रह्मानंदी लागली ताई, ब्रह्मानंदी लागली ताई. कोणाची आजी संभाळी, कोणाची आजी संभाळी, कोणाची आजी शास्त्रीजी मंदिरात आत आले. शास्त्रीजींना असं उंच आसन ठेवलं होतं माझ्या माता पिता. सर्व मंडळी बसली होती शास्त्रीजींना पाहण्याकरता. काय ब्राह्मण मंडळी आली होती, काय 12 समाजाची माणसं तिथं आलेली होती. त्या मंबाजी असा गाजावाजा केला होता की कुणाला न सांगता त्या तुक्याचे अभंग नदीत बुडवायचे म्हणून अख्खा गाव गोळा केला होता त्या मंदिरामध्ये. आणि तुकोबरायांना काही कल्पना नव्हती. पण एकच माझा पांडुरंग आवडे हे रूप गोजिरे सुगुण, पाहता लोचन सुखावले. अशा भजनामध्ये तल्लीन झालेलं तुकाराम महाराजांचं रूप त्या शास्त्रीजींनी पाहिलं आणि शास्त्रीजी आलेलीची जाणीव तुकाराम महाराजांना झाली. मायला पटकन डोळे उघडले आणि पाहतात तो समोर शास्त्रीजी. आणि जसे शास्त्रीजी तुकोबरायांनी पाहिले तसं शास्त्रीजींना तुकोबरायांनी साक्षात दंडवत. माझ्या मायबाप दंडवतात फार प्राणशक्ती आहे. अरे पांडुरंगाच्या भेटीला तुम्ही 1 पावलं गेला तर तो 200 पावलं येतो आपल्या घरात. इतकी प्राणशक्ती, एवढी ऊर्जा पंढरीच्या वारीमध्ये आहे माझ्या मनात. हे सर्व आकलन तुम्हाला आहे. आणि रामेश्वर शास्त्रीने ते दंडवत घातलेलं पाहिलं, तुकोबरायाचे झोपलेले पाहिल्याबरोबर शास्त्रीजी उठले आणि त्याला उचलले तुकोबरायाने. हे दृश्य त्या मंबाजीनं पाहिलं. आणि तेवढ्या बरोबरला शास्त्रीजी शूद्र मूत केली. आता मात्र शास्त्रीजी खरी झाले. म्हणजे आपल्याला आणलंय हे ऐकावं लागलं. मग मात्र दूर हो दूर हो असा कांगावा त्या रामेश्वर शास्त्रीने केला आणि तुकोबरायांना ढकललं मारलं. हे दृश्य सर्व गंगाराम मावळ आमचे श्यामनाना हे बघत होते. आणि पाहता पाहता चमत्कार काय झाला की शास्त्रीजी आसनावर बसले आणि तुकाराम महाराज असे खाली. गाव असं जमलो. हे रामेश्वर शास्त्री कशा करता आलेले कुणाला माहित नव्हतं. आणि मग मात्र शास्त्रीजींनी डोळे मोठे केले, अशा मोठ्याशा मिशा पिंजल्या आणि रागानं त्या तुकाराम महाराजांना सांगितलं, अरे काय नाव तुझं? आणि सांगितलं तुकाराम. अरे तुकाराम का तुक्या? हात जोडल्याने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणला तर तुक्या, दुसरा कोणी म्हणला तर तुकाराम. तुम्हाला तुक्या म्हणायचं असेल तर माझं बंधन, तुम्ही तुक्या समजा. अरे फार शेपारलास तू. वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी फक्त भार व्हावा. अरे 4 वेद तुला माहित आहेत का? आणि तो अभंग लिहितोस, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद, हे तुला वेद तरी माहित आहेत का? तुकोबाईने डोळे मिटले. हे बघ तुकाराम, मी तुला तुकाराम म्हणतो एकाच गोष्टीसाठी. तुला जर या गावामध्ये राहायचं असेल किंवा सगळ्यांनी तुकाराम महाराज म्हणायचं असेल तर माझ्या तू 3 प्रश्नाची उत्तर दे आणि मगच मी तुला तुक्या न म्हणता तुकाराम म्हणेन. अन्यथा तुझे अपवित्र अभंग आणि त्या भया इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवल्याशिवाय मी काय राहणार.
तुकोबरायांनी डोळे झाकले आणि शास्त्रीजीकडे मान तुकवून सांगितलं, शास्त्रीजी अरे असेल माझा हरी तर दिल खाटल्यावरी. शास्त्रीजी तुम्हाला जर विचारायचे असतील ना तर विचारा प्रश्न. पांडुरंगाला जर बुद्धी दिली तर देईन उत्तर, नाहीतर तुम्ही ज्या कामासाठी आलेला आहात ते काम तुम्ही पूर्ण करा. आता मात्र दगनाने केली, संतांची दगनाने केली घावर. पण तुकोबरायांचा अधिकार काय हे त्या गावातल्या आणि त्या माणसांना माहित होता, ब्राह्मणांना माहित नव्हता. अरे ज्ञानात तलवार काढावी आणि हवेमध्ये पाझळावी, तसा हे रामेश्वर शास्त्रींनी यजुर्वेदातला असा प्रश्न विचारला, देव म्हणजे काय. माझ्या माता पितानो किती माणूस हुशार असला आणि शिकला, एकदम जर त्याला विचारला हा प्रश्न देव म्हणजे काय, क्षणभर तरी तो मागा हटल्याशिवाय राहणार, त्याला उत्तर येईलच याची गॅरंटी. तुकोबरायांनी मान तुकवली आणि आपले मिटलेले डोळे उघडले आणि शास्त्रीजींना असे हात जोडून सांगितलं, शास्त्रीजी अहो ज्या देवाने मेघांच्या माळा उत्पन्न केल्या, चंद्रबिंबाच्या ठिकाणी अमृताच्या कळा ठेवल्या, सूर्यमंडलाला तेज दिले, सूर्यमंडलाला तेज देऊन समुद्राला मर्यादा घालून दिली, पृथ्वीची स्थापना शेषाच्या मस्तकावर ठेवून तिला हळूच गती दिली, चार खाणी स्वदेश जार दांडक उद्भिज, चार वाणी परा पशंती मध्यमानी वैखरी असे मिळून अनंत जीव ज्याने निर्माण केले त्याचे नाव देव. साक्षात यजुर्वेद माझ्या माता पितांना जसंच्या तसं. आता मात्र तुको त्या शास्त्रीजीने आपली कोंडी काढली आणि ठेवलेलं पेलावर पाणी पिलं. शास्त्रीजींना घाम आला मायला आणि हे सर्व श्याम नाना वगैरे सर्व मंडळी बघत. श्याम नाना घाबरलेला होतो, तर काय करा. लगेच शास्त्रीजी ग बसले नाही. ठीक आहे दुसरा प्रश्न विचारतो, त्याचं योग्य उत्तर जर नाही आलंस तर तुला मगाशी सांगितलेली शिक्षा मान्य. ठीक आहे. प्रश्न विचारणारा हुशार असतो मायबा, देणारा हुशार नाही. हे बघा आम्ही लहानपणी ते वल्ली का सुखी खेळ खेळायचो, तुम्ही खेळला असाल. खेळ पोटाला दुखायला नुसतं फिरवायचो, हे ओळख ते ओळख. मग ती चुकायची लहान मुलं, आम्ही बी चुकत होतो. मग यांनी शब्द कसा फिरवला बघा. पहिला प्रश्न काय विचारला, देव म्हणजे काय. दुसरा प्रश्न काय विचारला, शब्द तेच ठेवले. बघा आता बघा शब्द आपल्या परिचित. आता सगळ्यांना कोरोना शब्द माहिती. काय माहित आहे आता कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही, असा उर्वरित सातारी भाषेतला. आता कोरोनाचा जर उलटा अर्थ केला तर काय होतो, कोरोना ना रोको, म्हणजे कुणाच्या बापाला ऐकणार. अरे रोगच नाही तर ऐकणार कोण. शब्दातली जादू केली की पहिला प्रश्न विचारला देव म्हणजे काय, तोच शब्द विचारला. दुसरा प्रश्न तुकारामा वेद म्हणजे काय. शब्द तेच ठेवले बघा, देव आणि वेद. शब्दात काय बदल, तेच वाक्य तेच शब्द, देव वेद, काना मात्रा तेच, त्याच्यातलाच कालाय सगळा. वेद म्हणजे काय म्हणल्याबरोबर तुकोबरायांनी मिटलेले डोळे पुन्हा उघडले. हात जोडून शास्त्रीजींच्या नजरला खाली नजर करून शास्त्रीजींच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, शास्त्रीजी अहो फुलाची कोमलता, चंदनाची शीतलता, सूर्याची तेजस्विता, सागराची गंभीरता, पर्वताची अविचलता, स्फटिकांची पारदर्शकता आणि सद्गुणांची परिपूर्णता म्हणजे वेद होय. साक्षात अथर्ववेद. अरे मुला आता काय करायचं. आता जसं पुन्हा एकदा त्या शास्त्रीला घाम फुटल्याने श्याम नानानं बघितलं आणि शास्त्रीच्या मंबाजीकडे की बघून श्याम नाना काय म्हटलं माहिती आहे का, कशी जिरवली. आता बोल.
भाद्रा म्हणले 12 वाड्यात मीच पाटील आहे. मनात म्हण तुझ्या ह्याच्यामध्ये 12 वाड्यात जर कुणी केली ना की श्याम नाना नाही म्हणून त्या 12 वाड्यात तुझीच गंमत आहे. एवढा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन माझ्या बापानं मग दाखवतो तुला 12 वाड्यात तुझ्या हजामत कोण करते. न्हावी माझ्या माता पितांनो अतिशय प्रामाणिक समाज आणि एक संघ त्यांनी तर एकटा सांगितलं नाही या माणसाची दाढी करायला नाही आयुष्यात कधी करणार नाही. एकही त्यांच्याकडून घ्या म्हणून त्यांनी कुणाचं घेणं घेणं नसतं काय नाही आणि अतिशय प्रामाणिकता म्हणून शास्त्रीजींनी असा हुडकून प्रश्न काढला की आता ह्या प्रश्नामध्ये तुकाराम महाराज फसणार आणि याचे अभंग आपण नदीमध्ये बुडवणार आणि याला गावातून बाहेर करून लावणार. मग मात्र बंबाजी फुगला आणि सगळ्यांची तोंड बारीक झाली. बंबाजीचं तोंड मोठं झालं आणि माझ्या माता पितांनो तिसरा प्रश्न तुकोबऱ्यांच्या पुढं त्या रामेश्वर शास्त्रीने असा टाकला, अरे औदार्य म्हणजे काय आणि ते कोणाकोणाकडे असतं. आता विचार करा, प्रश्न विचारायचे होते किती, आता विचारले किती, 3.5. औदार्य म्हणजे काय इथपर्यंत ठीक होतं. आता काच खुट्टी मारली म्हणजे आपण म्हणतो ना पळताना 1 2 3 म्हणायला काय हरकत आहे का, पण 3.5 पुन्हा 2.5 आणि पुन्हा 3 काही येतच नाही. तसं हिने जादू काय केली, अहो शास्त्री होते ते 12 वर्षाचा अभ्यास होता माझ्या माय बापू. मग मी सांगितलं औदार्य म्हणजे काय आणि ते कोणाकोणाकडे असतं. लगेच तुकोबरायांनी हात जोडले आणि सांगितलं, शास्त्रीजी अहो चिकल पाणी खाऊन पिऊन कमळ काय वेगळं असतं. बघा चिकल पाणी खाऊन पिऊन कमळ काय वेगळं असतं आणि रंग रूप श्रृंगारापेक्षा प्रेम काही वेगळं असतं. औदार्य म्हणजे प्रेम. जसंच्या तसं ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद तर तुकोबराय गातच होते, त्याला सामवेद म्हणतात. चुनी उत्तर दिली पण औदार्याचं कळलं. पण आता कुणाकडे आहे म्हणल्यानंतर आता तुकाराम फसल्याशिवाय राहत. ते आपल्या सातारा जिल्ह्यातील खेळ होता. आता दुसरीकडे आहे का नाही मला माहित नाही. सुरपाटा कधी खेळाय असं आकलेलं असतं. ह्या कुंडीतनं पाणी त्या कुंडीतनं पाणी आणि रेशो पाय पडलं गाव वाढलं. सातारी शब्द आहे, त्याचा दोष नाही. ते खरं आहे हो, सत्य गोष्ट आहे. खेळातलं ज्ञान आहे, ज्ञान तिथं खेळ आहे, खेळ तिथं ज्ञान. तसं माझ्या माता पितानो औदार्य म्हणजे काय कळलं आणि काची खुट्टी मारली ना रामेश्वर शास्त्री काय म्हणून की हे कोणाकोणाजवळ असत. मग माय बाप हो आता मात्र अंबाजी तयारीत उभा राहिला आणि लगेच याने हात जोडून सांगितलं, शास्त्रीजी हे औदार्य तिघांच्याकडे असतं. आता औदार्य तिघांच्याकडे असतं म्हणल्यानंतर तिघीतला एक तरी चुकलच. तिघांचं ठीक आहे, शास्त्रीजी मी म्हणजे 3 उत्तर बरोबर आहे, 3 माहित पाहिजे ना तुकारामाला. अरे वेदांचा द्वार आम्हाशीच धावा माझ्या माता पितानो 5वा वेद म्हणजे तुकोबराय होते. माझ्या बंधू बहिणीनो आज तुम्ही खरंच योग चांगला आहे. हे तिघांच्याकडे म्हणल्याबरोबर सगळ्यांनी कान टवकारले आणि सांगितलं औदार्य म्हणजे काय ते सांगितलं ना. औदार्य तिघांच्याकडे असतं म्हणल्याबरोबर पहिलं सांगितलं आई. बघा आई, अरे किती राग आला तर आईचं प्रेम कधी कमी होत नाही. आईविषयी मी जास्त सांगणार नाही. दुसरं सांगितलं संत. संत तिथे हरी, हरी तिथे संत, ऐशी बोलती 4 वेद. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ. Thank you.
संताचे गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःख लेश. माय बापू पहिलं सांगितलं आई आणि दुसरं सांगितलं संत. आता तिसऱ्याला म्हणलं फार अवघड गोष्ट आहे. तिसरं अवधार हे तिसरं कुणाकडे आहे? आता हे तर बरोबर रेशोपाय पडणार आहे. अंबाजीलाही माहित आहे आणि आमच्या ह्या सर्व भक्तांना समाजालाही माहित आहे. आता मात्र श्वास रोखून ऐकायला लागले. लगेच सांगितलं शास्त्रीजी अवतार हे जे तिघांच्याकडे आहे. पहिलं आई, दुसरं संत आणि तिसरं पारिजातकाचं झाड. अहो नुसतं ढाळीला हात लावला की आपल्या जवळ असणारी सारी फुलं त्या जमिनीला देऊन टाक. केवढा अवतार आहे माझा. कुठलंही झाड हात हलवून असं ढाळीला हात लावल्याबरोबर फुल देत नाही. अरे एवढं गुलाबाचं भारी झाड आहे पण गुलाब नकानं तोडावा त्यावेळेला एक तरी काटा आपल्याला लागल्याशिवाय राहत. एवढं औदार्य काही न होता ते पारिजातकाचं झाड स्वर्गात आले माय बापू. अरे 14 रत्न निघाले त्यामध्ये ते निघालेलं ते पारिजातक रत्न आहे माय बापू. आणि आता मात्र हे सर्व कथन श्यामनानानं ऐकलं माय बापू. आणि मग मात्र ठीक आहे शास्त्रीजी म्हणाले तुकारामा तू बोललेलं ठीक आहे पण बाळा रे आता मी तुला तुक्या न म्हणता तुकाराम म्हणतो. पण तू लिहिलेले अभंग पवित्र आहे ते तर बुडवलेच पाहिजे. तुकोबा काही बोलले नाहीत. त्या आवलीकडनं काही लोकांनी जाऊन त्या वह्या आणल्या आणि सर्वांनी मिळून त्या नदीमध्ये बुडवल्या. माय 13 दिवस तुकाराम महाराज त्या औदुंबराच्या झाडाखाली बसले. 13 दिवस झाले निशक्र अनंता न पाऊस आता माय बाबा. आणि 13 दिवस झाल्यानंतर 14व्या दिवशी एक दिव्य तेज आलं. कस्तुरी सारखा सुगंध आला आणि तुकोबरायांच्या बीपी लो झालेला त्या कस्तुरीच्या असं सुगंधानं प्रफुल्लित झाला. पुन्हा होता तसा ताजा झाला आणि लुकलुकत्या डोळ्याने पाहिलं तर ती गाथा त्या ढोणावर आणि ही गोष्ट त्या लहान मुलाने पाहिली आणि बाबा बाबा गाथा वर आली म्हणत आवलीला सांगायला पळत माणसं त्या धरून गावामध्ये गेली. गंगाराम मावळ कुऱ्हाडीनं वैरण तोडून आपल्या बैलांना घालत होता. जे जसं ऐकलं तसं कुऱ्हाड टाकली आणि गंगाराम मावळ तसाच अर्ध्या धोत्रानं पळत आला आणि त्या ढोहामध्ये उडी घालून ती गाथा काढली. मायबाप रामेश्वर शास्त्री तिथे आले आणि हे सर्व दृश्य वाजत गाजत मारुतीच्या देवळामध्ये ती गाथा आणली तिथे ठेवली आणि मग मात्र रामेश्वर शास्त्रीने आपली पगडी काढली. तुकीता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले सारा गाव लोटला त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आणि सर्वांनी दर्शन घेतलं. शास्त्रीजींनी तुकोबरायांना मिठी मारली. मायबा अहो मंबाजी मोहनला तुकोबरायांनी माफ केलं आणि हे दृश्य श्यामनानानं पाहिलं. श्यामनाना म्हणले अरे ती तुकाराम महाराज आहे तुला 10 वेळा माफी करते पण मी नाही माफी करणार. मग 12 महिने बघा ती गावात सोडल्याला बोकाड दाढी वाढून फिरत ना असं मी मुंबईत फिरत होतो. तू दाढीच कोण करणार केस बी कोण. त्यामुळे त्याला आचमन वगैरे बऱ्याच भक्तीच्या केल्या राहून गेल्या
मग ब्राह्मणात कसं असतं ते चम्मन करून बरं का आचमन करून चेंडीला पाणी लावून बऱ्याच भानगडी असतात त्या म्हणते हजामत केल्याशिवाय येईल कुठलं इल्ला गुल मग म्हणले माझी माफ कर आणि मी ब्राह्मण असतो तुझ्या हात जोडतो पाया पडतो कोण करणार माझी सगळी भानगड म्हणले मी करीन तुझी भानगड पण म्हणजे तुला दिवस सांगतो सांग म्हणले दिवस तरी सांग म्हणजे बघ आता म्हणले पाडवा आता कुठला आहे ना शिमगा ह्या मारुतीच्या देवळापुढे होळी पेटल तू भल्या पडते याच तिकडनं सूर्य मावळता इकडं होळीच्या पोकडनी कॅशिट चालू होईल पोरांचं तोंडानं आणि इकडं माझ्या वाचल्यानं तुझं हजामत सुरू हाय का तुला पास अरे बाबा काय करायच ते कर मग मात्र श्यामनाना त्याला म्हणले ठीक आहे मग शिमग्याचा दिवस आला होळी पिटली सर्व बायकांनी पुरणपोळीचा नैवेद्य हिला दिला आणि इकडं पोरांनी हे कॅशिट चालू केलं बोंब मारायचं आणि बोंब मारताना त्या मम्माची ती दाढी हजामत त्या श्यामनानानं केली माय बापू माझ्या माय बापू बराच वेळ झाला आपलं कीर्तन चालू आहे अजून थोडं चालू ठेवायचं का राष्ट्रगीत घ्यायचं तुमच्या मनात चालू ठेवायचं ठीक आहे तुमची इच्छा माझ्या सदा माझे डोळे जडो तुझ्या मूर्ती पण जास्त वेळ नाही ठेवायचं बरं आज दिवस त्यांचा आहे कारण पुन्हा पांडुरंगाला जायचंय तिकडं इथं किती वेळ तुम्ही ठेवणार सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुक्माईच्या पती दुसऱ्या चरणात सांगता गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझं नाव तुम्ही या जंगलामध्ये तयार केलं माय बाप अहो ती चंद्रभागा ही कृष्णा हिशोब तिथच काही करा काढा काढी जाते अशी घडी पुन्हा नाही गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ माय बापू तुकोबराय भगवंताच्या नामाला रूप गोड म्हणाले भगवंताच्या रूपाला गोड म्हणाले आपण काय म्हणतो साखरेला आपण गोड म्हणतो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अरे सगळं काय गोड नाही पण गोड काय आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम कारण सोनियाचे मनी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैसे म्या जग धरले सभायंतरी ज्ञानोक्षराचा सोनियाचे मनी केले सोनियाचे मनी केले मनी केले